उद्धव यांच्या हस्ते नाशिकच्या गोदातीरी महाआरती करण्यात आली। यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगे आदित्य आणि तेजस उपस्थित होते। उद्धव गटाच्या नाशिक येथील पदाधिकाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात यावेळी हजेरी लावली। उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये महाआरती केली। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगे आदित्य आणि तेजस हे देखील उपस्थित होते। नाशिकमधील उद्धव गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील यावेळी उपस्थित लावली। अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने एकच जल्लोष केला। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरामध्ये हा सोहळा लाईव्ह पाहून झाल्यानंतर त्यांनी जय श्रीरामचा एकच जयघोष केला। त्यानंतर ढोल वाजवून त्यांनी शिवसैनिकांच्या सोबत आपला आनंद साजरा केला। सर्वांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण होतंय। हा एक ऐतिहासिक क्षण असून सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा हा दिवस असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। नागपूरच्या रामनगर स्थित राम मंदिर येथे भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून श्रीरामाची आरती केली। यावेळी मोठ्या संख्येने रामभक्त या ठिकाणी उपस्थित होते। बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना ओवाळून त्यांचे आभार मानले। अयोध्येतल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कफ परेड येथील झुलेलाल मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते। यावेळी या ठिकाणी सुरू असलेल्या भजनामध्ये नार्वेकर सामील झाले। अयोध्येमध्ये रामप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्गामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राम मंदिरामध्ये महाआरती केली। यावेळी मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते। पिंपरी येथे श्रीराम पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पालखीमध्ये महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेका धरला। भगवान श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशात भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण असून मंत्री गुलाबराव पाटील यांनीही या आनंदामध्ये सहभागी होत डीजेच्या तालावर ठेका धरला। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव गटाकडून गुलबंडी येथील ऐतिहासिक सुपारी मारुती मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी औरंगपुरा येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान नाचत आपला आनंद साजरा केला। यावेळी सावे यांनी भगवा ध्वज फिरवत प्रभू श्रीराम तसेच रामायणातील पात्रांची वेशभूषा धारण केलेल्या लहान मुलांना लाडू भरवत उत्साह साजरा केला। शहरातील औरंगपुऱ्यामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। यात सहभागी होत सावेंनी जल्लोष केला। भगवा ध्वज फिरवत नाचत आनंदोत्सव साजरा केला। मराठा नेते मनोज जरांगे यांनी देखील अहमदनगर येथील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची आरती करून दर्शन घेतलं। यावेळी मनोज जरांगे यांनी बोलताना सांगितले की आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार आहोत। अनेक वर्षाची प्रतीक्षा पूर्ण होत असून प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने आजचा दिवस चांगला आहे। त्यानिमित्त प्रभू श्रीरामाचे आरती करून दर्शन घेतले असं ते म्हणाले। अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे। याचंच औचित्य साधून डोंबिवलीतील पुरातन श्रीराम मारुती मंदिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। सर्व ठिकाणी दिवाळी साजरी करण्यात आली। अशी सुंदर सजावट मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये करण्यात आली आहे। भाजप कार्यालयाबाहेर दिवाळी साजरी करण्यात आली। 30 फूट रामाचं पोस्टर लावण्यात आलंय। तसेच कंदील, विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे।
मुंबईतील जोगेश्वरी SV रोड येथे अयोध्येतील राम मंदिराची 50 फूट उंचीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। ही प्रतिकृती हुबेहूब अयोध्येच्या राम मंदिरासारखी आहे। त्याचे श्रीपूजन भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते झाले। भाजप आमदार भारती लवेकर यांच्या माध्यमातून हे राम मंदिर उभारण्यात आले। हे राम मंदिर 22 आणि 23 जानेवारीपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुलं राहणार आहे। अयोध्येमध्ये होणाऱ्या राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नागपूरच्या कोराडी येथील जगदंबा माता मंदिरामध्ये 6000 किलोचा राम हलवा तयार केला गेला। नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एका विशाल कढईमध्ये हा हलवा तयार केला। त्यानंतर या हलव्याचा प्रसाद जगदंबा मातेला नैवेद्य म्हणून चढवल्यानंतर राम भक्तांमध्ये हा प्रसाद वाटप करण्यात आला। मन विश्वरंगी रंगले। अयोध्ये येथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली। या निमित्ताने पंढरपूरचा सावळा राम अर्थात विठ्ठलाचं मंदिर हे आकर्षक झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलं। संपूर्ण मंदिर हे भगवामय आणि राममय झालेलं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे मंदिराच्या नामदेव पायरी येथे राम लक्ष्मण सीतेच्या प्रतिकृती तर पश्चिमद्वार येथे 20 फुटाची राम मूर्ती उभारण्यात आली। अयोध्ये येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। या कार्यक्रमामुळे देशात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। बारामती येथे नटराज नाट्यकला मंडळ यांच्या वतीने गीत रामायणाचं आयोजन करण्यात आलं होतं। हे गीत रामायण ऐकण्यासाठी बारामतीकरांनी गर्दी केली होती। बुलढाण्यामध्ये रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीने 501 दिव्यांनी जय श्रीराम असं नाव साकारण्यात आलं। या जय श्रीराम साकारलेल्या नावाचे दिवे नगरपालिकेच्या सफाई करणाऱ्या महिलांच्या हातून पेटवण्यात आले। यासह फटाक्यांची आतषबाजी करण्यात जल्लोषही करण्यात आला। हा जल्लोष पाहण्यासाठी शहरातील संगम चौकामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली। रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीने प्रभू श्रीरामांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली। नाशिकच्या काळाराम मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली। मंदिराला तब्बल 250 किलो फुलांनी सजवण्यात आलं। तसेच काळारामाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। देशभरातून आलेले भाविक काळारामाच्या चरणी नतमस्तक झाले। त्याचप्रमाणे काळारामाला नवीन द्राक्षमाणाची आरास देखील करण्यात आली। मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून राम नामाचा जप केला गेला, त्यामुळे मंदिर परिसर दुमदुमून गेला। अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। प्रत्येक रामभक्त वेगवेगळ्या पद्धतीने या सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता। दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील असंच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सांगलीत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या सुरेल मैफिलीमध्ये राम भक्त मंत्रमुग्ध झाले। या सुरेल मैफिलीत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी आपल्या सुरेल गायनाने सर्वांना राम भक्तीमध्ये लीन केलं। यावेळी विराज जोशी यांनी प्रभू श्रीराम यांच्यावर आधारित अनेक गाणी सादर केली। टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाला तमाम राम भक्तांनी उपस्थिती लावत आनंद घेतला। अयोध्या येथे श्रीराममय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। याच निमित्ताने जळगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये माजी नगरसेवक रवींद्र पाटील, ॲडव्होकेट कीर्ती पाटील यांच्या हस्ते रामरायाची महाआरती करण्यात आली। पनवेलमध्ये परिसरातील विविध ठिकाणी मंदिरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। सकाळपासून ठिकठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात येत आहे। या शोभायात्रांमध्ये सर्व राजकीय सामाजिक मंडळी, संस्था, सोसायट्या, लहान थोर, महिला, ज्येष्ठ तसेच नागरिक आणि पनवेलकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शोभायात्रेमध्ये पुरुषांनी आणि महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता। छत्रपती संभाजीराजे आणि मालोजीराजे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील राम मंदिरामध्ये अभिषेक केला। छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते आरती संपन्न झाली। अयोध्ये येथील
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथाची महाआरती करण्यात आली। श्रीराम रथाची रथ चौकामध्ये श्रीराम मंदिराचे विश्वस्त मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पद्मानगर येथील राम मंदिर प्रांगणामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील तसेच शहरातील राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील पद्मानगर येथील राम मंदिर प्रांगणामध्ये नागरिकांसह श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती। श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा औचित्य साधत कोपरखिरणेमध्ये नाईक विद्यालयाच्या पटांगणात प्रभू श्रीरामाची भव्य रांगोळी काढण्यात आली। रामचंद्र नाईक प्रतिष्ठानतर्फे तब्बल 80 फुटाची ही रांगोळी काढण्यात आली। ड्रोनच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या रांगोळीचे विलक्षण दृश्य पाहायला मिळत असून नागरिक देखील ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी करत होते। अयोध्येमध्ये श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत मुंबईतील साई भक्ताने आपल्या वाढदिवसानिमित्त साईंच्या चरणी 2 किलो वजनी अष्टलक्ष्मीची नक्षी असलेला चांदीचा दिवा भेट दिलाय। तर दिल्लीतील साई भक्त परिवाराने 3 तोळे वजनाचा सोन्याचा मोरपंख साईबाबांच्या चरणी अर्पण केलाय। अयोध्या येथे श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीराम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानिमित्त काशी विश्वेश्वर मंदिर माहीम येथे पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती। त्याचे औचित्य साधून गोपी टँक मंडई श्री साई बाबा मंदिराच्या वतीने धीरज कांबळे आणि सर्व पदाधिकारी तसेच मार्केटमधील व्यापाऱ्यांतर्फे या शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। येवल्यामध्ये राम भक्तांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती। सर्वजण भक्तीमध्ये लीन झाले होते। वसमतच्या झेंडा चौक येथे अयोध्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त करसेवकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। झेंडा चौक वसमत येथे स्क्रीन लावून श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा पाहण्यासाठी सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले। या कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले। सांगलीमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। चौकामध्ये जय श्रीरामाच्या घोषणाने सांगली नगरीचे वातावरण भक्तिपूर्ण होऊन गेले। श्रीराम मंदिर चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यामध्ये हजारो सांगलीकरांनी सहभाग घेतला होता। अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावर महाडमधील राम मंदिरामध्ये जल्लोष करण्यात आला। सकाळपासूनच मंदिरामध्ये विधिवत पूजा होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते। श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर उपस्थितांनी जय श्रीराम आणि मंत्रघोष केला। अयोध्येमध्ये संपन्न होणारा सोहळा पाहता यावा यासाठी मंदिराबाहेर LED स्क्रीन लावण्यात आली होती। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त शिर्डीतील कलाकारांनी पिंपळाच्या पानावर श्रीरामाची प्रतिकृती साकारली आहे। आपली ही कलाकृती या कलाकारांनी साईंच्या चरणी अर्पण केली आहे। अमोल निर्मळ असं या कलाकाराचे नाव असून त्याने साकारलेली मूर्ती ही कलाकृती अप्रतिम आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये देखील रामलल्लाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। संपूर्ण बारामती तालुका हा राममय झाल्याचे चित्र पाहायला मिळते। अनेक रस्त्यांवरती भगवे पताके आणि प्रभू श्रीरामाचे आकाशकंदील लावण्यात आले। त्याचबरोबर बारामती शहरातील राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली।
पिंपरी चिंचवडमध्ये चिमुकल्यांनी राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाचं गोंडस रूप परिधान करत प्रभात फेरी काढली। अयोध्येमध्ये श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला। याच पार्श्वभूमीवर अवघ्या देशभरामध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। चिमुकल्यांनी देखील या उत्सवात आपला सहभाग नोंदवला। चिमुकल्यांना देखील या उत्सवाचा मोठा आनंद घेताना पाहायला मिळालं। ठाण्यातील न्यू ब्रह्मांड फेज 7 मधील नागरिकांनी राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं औचित्य साधत प्रभू रामाच्या पालखीच्या मिरवणुकीचं आयोजन केलं होतं। यावेळी सोसायटीतील सर्वच नागरिक उपस्थित होते। जय श्रीरामच्या घोषणा देत टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली। अकोला शहरातील मोठं राम मंदिर पर्यंत रथयात्रा काढण्यात आली होती। माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानापासून शहरातील विविध मार्गावर ढोल ताशांच्या गजरामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली। या रथयात्रेमध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्यासह हनुमानाची वेशभूषा करून लहान मुलांनी या रथयात्रेमध्ये सहभाग घेतला। तुळजापुरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाचं निमित्त हजारो सुवासिनी महिलांनी डोक्यावरती कलश घेत जलयात्रा काढली। या जलयात्रेच्या मिरवणुकीमध्ये राम, लक्ष्मण, सीता रथ ही तयार करण्यात आला होता। या यात्रेमध्ये रामाच्या गाण्याचा जल्लोष तर विविध प्रकारची सोंग घेतलेली सोंगेकरीही सामील झाले होते। यानंतर या सुवासिनी महिलांचा साडी चोळी देऊन ओटी भरण्यात आली। कलशातील या पवित्र जलाने आई तुळजाभवानीचं मंदिर स्वच्छ करण्यात आलं। भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोषात सण साजरा होतोय। याच अनुषंगाने पुसदमध्ये 2.5 क्विंटलचा बुंदीचा लाडू तयार करण्यात आलाय। तसेच भव्य मिरवणूक आणि रामलल्लाची महाआरती करण्यात आली। बालगोपालांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता मातेची तसेच हनुमानाची वेशभूषा धारण केली होती। ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढत श्रीरामपूर येथील राम मंदिरामध्ये आमदार निलय नाईक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये रामभक्त उपस्थित होते। मुंबईच्या जुहू येथील इस्कॉन मंदिरामध्ये रामभक्तांनी मोठी गर्दी केल्याचं आज पाहायला मिळालं। अयोध्येतील राम मंदिरामध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना मुहूर्तावेळी इस्कॉन मंदिरामध्ये उपस्थित हजारो भक्तांनी दीप आरती घेऊन पूजा केली। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची आज राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली। हा अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी जे नागरिक अयोध्येला पोहोचू शकले नाहीत अशा भक्तांनी आपापल्या विभागातील मंदिरामध्ये जाऊन महापूजा आणि आरती केली। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना संपूर्ण देशभरामध्ये आनंदाचं भक्तिमय वातावरण निर्माण झालं। जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी तृतीयपंथीयांनी श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची मनोभावे दर्शन घेतलं। त्यानंतर मंगल भवन अमंगल हारी या गीतातून श्रीरामाची स्तुतीही केली। श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त गोंदिया श्रीराम मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। मॅरेथॉनला विशेष उपस्थिती म्हणून गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री परिणय फुके यांनी उपस्थिती दर्शवली आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवला। महाराष्ट्र कर्नाटकमधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोबाची यात्रा म्हणजे खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस पौष पौर्णिमेच्या मृग नक्षत्र गोरस मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो। भंडार खोबऱ्यामध्ये झोकून तो भंडार खोबरे खंडोबा देवावर उधळून नवस पेडले जातात। या यात्रेमध्ये पेंबर गावातून खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात रथामधून मानकऱ्यांच्या सोबत जातो अशी परंपरा आहे। गोंदिया जिल्ह्यातील चिकन आणि मटण विक्रेता यांनी स्वेच्छेने सोमवारी आपली दुकानं बंद ठेवून प्रभू रामचरणी आपली भक्ती व्यक्त केली। संपूर्ण मांसाहाराची दुकानं सोमवारी जिल्ह्यामध्ये बंद ठेवण्यात आली होती। नवी मुंबईतील नेरूळमधील दत्त मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेने या महाआरतीचं आयोजन केलं होतं। यावेळी महाआरतीसाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। शेकडोच्या संख्येने डोक्यावर कलश घेऊन महिला या महाआरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या।